मुंबईतील गोरेगावमध्ये 11वा ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरू झालाय। आज संध्याकाळी या महोत्सवाचं उद्घाटन झालं। या महोत्सवात भव्य एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलंय। शेती, मत्स्य उद्योग, प्रक्रिया उद्योग, महिला बचत गट तसंच गावातील लहान मोठे व्यावसायिक या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले। पुढील 4 दिवस हा महोत्सव चालणार आहे। या महोत्सवाला दरवर्षी सुमारे 2 ते 2.5 लाख नागरिक भेट देतात। मुंबईत राहूनही कोकणात उद्योग करावा आणि तिथल्या तरुणांसाठी तिथेच रोजगार निर्माण करावा यासाठी ग्लोबल कोकण महोत्सव भरवला जात असल्याचं आयोजकांनी सांगितलं। निसर्ग सौंदर्याचं की माझा सगळ्यात आवडता प्रोजेक्ट जो तुमचाही व्हायला पाहिजे असा माझा आग्रह असणार आहे की रायगडच्या किल्ल्याच्या पायथ्याला आपण किमान 50 गावांमध्ये ग्रामीण पर्यटन करायचं आणि तिथे दारू पिण्यासाठी लोक आले पाहिजे। तिथे शिवाजी महाराजांचा अनुभव घेण्यासाठी लोक आले पाहिजे आणि त्याला पर्यटन नाही तीर्थाटन म्हणणार आहोत आपण। आणि शिवतीर्थाटन, शंभू तीर्थाटन आपल्याला सुरू करायचं आहे। आज ग्लोबल कोकणच्या मार्फत बचत गटांना आपण जी ताकद देतोय ती देखील महत्त्वाची आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की ग्रामविकास खात्याच्या अंडरच उमेद अभियान येतं आणि हे उमेद अभियान इतकं महत्त्वाचं आहे की मागील 5 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या उमेद अभियानाच्यामुळे महिला ज्या व्यवसाय करत नव्हत्या त्या व्यवसाय करण्यासाठी घरामधून बाहेर पडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। म्हणून या उमेद अभियानासोबत देखील आपल्या ग्लोबल कोकणला नक्कीच आपण जोडू। दरवर्षी एक वेगळं काहीतरी वेगळेपण कोकणामधलं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी येणारे जे काही लोक आहेत ते आल्यानंतर ते आकर्षित व्हायला पाहिजेत अशा प्रकारचं त्यांनी देखणेपणा जो काय इंट्रिगेटपासून जो केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना निश्चितच धन्यवाद देतो, अभिनंदन करतो।